सदावर्तेंचं काय घोडं मारलंय मराठी? 50% जागा मागायच्या, ओबीसीमध्ये जाऊ द्या म्हणायचं, पण एकाच बाजूने ऐकायचं. हा न्याय आहे का? इतका मोठा समाज एकत्र आला, आपला आक्रोश व्यक्त केला, त्याला तुम्ही जत्रा का म्हणता? 88वर आरक्षण मिळत नाही. हे डिवचणं नाही का मराठा समाजाला? उरावर बसून घेतो, हे शब्द नाही जरंगीचे. तर रस्त्यावर तुम्ही लोकांची माथी भडकावता. पेलणार नाही, झेपणार नाही. लोकशाहीमध्ये जरंगे पेलणं झेपणं नसतंय. तुम्ही कशाच्या आधारावर छाती टोकपणे सांगताय की हा आरक्षण मिळू शकत नाही? डंके की चोट पे सांगतो, छाती नाही बडवत मी. सदावर्ते म्हणजे सदा वाद करते. नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या बेधडक या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, सध्या महाराष्ट्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं धुमसतोय आणि या सगळ्या आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनाच्या दरम्यान एक वादही धुमसतोय आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहेत एक नाव, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. गुणरत्न सदावर्ते आणि मराठा आरक्षण हे समीकरण गेल्या काही वर्षात महाराष्ट्र पाहतोय, त्यांच्यातला वादंग संघर्ष पाहतोय आणि काल तर त्याचा टोक गाठलं गेलं. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ते आंदोलन केलं. पण या सगळ्या वादाच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या मनात जे प्रश्न आहेत ते प्रश्न आज गुणरत्न सदावर्ते यांना आपण विचारणार आहोत. बेधडक प्रश्न असणार आहेत आणि तितके सडेतोड उत्तरं सुद्धा गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून आपल्याला मिळणार आहेत, याच्याबद्दल कुठलीही शंका नाही आहे. त्यामुळे सदावर्ते सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं तर इकडचं तिकडचं काही न बोलता माझा थेट सवाल आहे. सदावर्ते यांना मराठ्यांचा इतका राग काय? सदावर्तेंचं काय घोडं मारलंय मराठ्यांनी? वंदे मातरम, जय श्रीराम. मी कोणत्याही जातीचा आकस ठेवणारा माणूस नाही. मी संविधानामध्ये डॉक्टरेट माणूस आहे. फुले शाहू आंबेडकरी विषयामध्ये पदव्युत्तर पदवीतला गोल्ड मेडलिस्ट एवढे मार्क घेतलेला माणूस आहे. मी पेशाने डॉक्टर असल्यामुळे, डेंटल सर्जन असल्यामुळे माझ्यामध्ये प्रज्ञा तेवढीच आहे. योग शिक्षक आहे मी. त्यामुळे मला कोणत्याही जातीच्या विरुद्ध किंवा कोणत्याही वर्गाच्या विरुद्ध थोडासुद्धा मत्सर, आकस, राग बिलकुल नाही. माझी जी लढाई आहे, माझं जे, मी लढाई म्हणणं सुद्धा योग्य नाही, माझी जी भूमिका आहे ती भूमिका ही 50% खुल्या वर्गातल्या ज्या जागा असतात त्या जागा ह्या गुणवंतांसाठी आहेत. आणि संविधानिक दृष्ट्या अनेक माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामध्ये हे दस्तूर स्पष्ट करण्यात आलेलं आहे की 50% जागांच्या व्यतिरिक्त 50% जागांच्या व्यतिरिक्त तुम्हाला आरक्षणाची तरतूद आहे, जे की सामाजिक मागासलेपणासाठी आहे, ते आर्थिक मागासलेपणासाठी नाही आहे. आणि त्यामुळं माझी भूमिका ब्राह्मण असेल, कोमटी असेल, जैन असेल, वाणी असेल, लिंगायत असेल, गुजराती असेल किंवा मागासांमधले गुणवंत असतील, त्यांच्या जी जागा आहेत त्या जागांना फंडामेंटल मानतो मी. ते बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशनच्या जागा आहेत. त्याच जागा ज्या आहेत तुम्हाला स्पेस सायन्सपर्यंत हिंदुस्थानला माझ्या घेऊन जातात, त्याच जागा इस्रोपर्यंत घेऊन जातात, त्याच जागा एम्सपर्यंत घेऊन जातात. अशा गुणवंतांवर अन्याय होऊ नये याच्यासाठीचा माझी भूमिका आहे. माझी भूमिका, तुमची जात मराठा, तुमच्या जातीसाठी लढणारे, त्याची जात अमुक, ते त्याच्या जातीसाठी, ते जाती 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 माझी भूमिका नाही आहे. माझी भूमिका हिंदू राष्ट्र भारत हमारा, आणि गुणवत्ता कुठेही कमी पडली नाही आहे, पडली पाहिजे त्याच्यासाठीची माझी भूमिका आहे. मग तुमचं स्टेटमेंट आहे शेवटच्या श्वासापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही, हे काय? मला सांगा, संविधानिक लढाई आहे का? ज्या तीन आयोगांनी मागासलेपण नाकारलं मराठा समाजाचं, चौथ्या आयोगाच्या निर्णयाला मान्य सर्वोच्च न्यायालयाने नामंजूर केलं. मराठा नाहीत, त्यासोबतच त्या आरक्षणाच्या कायद्याला अल्ट्रा व्हायरस डिक्लेअर केलं. काही लोकांनी न्यूज 18च्या मागच्या बातमीचा संदर्भ घेतला होता, व्हायरस म्हणले, व्हायरस, अल्ट्रा व्हायरस डिक्लेअर केलं. कायदेशीर शब्द आहे तो. आणि त्यामुळं अशा मागण्या जे असंविधानिक ठरल्यात, ज्या मागण्या न्यायालयाकडे न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजे आज क्युरेटिव्ह पिटिशन सबज्युडाइस आहे, त्याच्या विरुद्ध जाऊन कुणीतरी एक कार्यकर्ता
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी शरद पवार यांच्या ऑफ सीझन म्हणजे सत्तेत नसलेल्या ऑफ सीझन काळामध्ये ते काहीतरी सिंपती ठेवणारे, कुणाला कधीतरी जाऊन त्यांची सिंपती देणारे किंवा उद्धव ठाकरे सारखे लोक तिथं सिंपती देतात आणि कुणाला तरी तयार करतात आणि त्यांचा ऑफ सीझन जो हे आहे राजकारण म्हणजे सत्तेतल्या ऑफ सीझन काळामध्ये महाराष्ट्राला पेटवत ठेवायचं ह्याच्यासाठीची भूमिका नाही आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टी मागासलेपणातच येत नाहीत. मला सांगा, मराठा समाज गावकुसाबाहेरची परिस्थिती आहे का मागच्या 100 वर्षामध्ये? मंदिर प्रवेश बंदी आहे का मराठा समाजाला? मला सांगा, मराठा समाज, माझा जो घिचडी भाऊ आहे तो असा छोट पाल करते, त्या पालामध्ये तो हिळ्याला धार करून देते, तो वेगवेगळ्या शेतीच्या जे अवजार असतात त्याला धार करून देते. त्याच्यासोबत जेव्हा बोललं जातंय, ए राजा चल हे धार करून दे, त्याला कोणी राजू साहेब ही धार करून द्या म्हणतात का? त्याची राहणीमान, त्याची व्यवस्था, उदाहरणार्थ अनुसूचित जातीच्या लोकांची व्यवस्था, जमातीच्या लोकांची व्यवस्था, भटक्यांची व्यवस्था, यांची आजही घरं कुठे आहेत बघा ना तुम्ही. आजही वंजारी समाज गावामध्ये कुठल्या दिशेला राहतो, अनुसूचित जातीचा माणूस कुठल्या दिशेला राहतो, तिथून किती किती अंतरावर आता हागणदारी मुक्त आहे, किती अंतरावर ते हागणदारी होती पूर्वी. हे मागासलेपणाची लक्षणं आहेत. मराठा समाज मागास ठरत नाही, त्याच्यामुळे लुचालुची कशी चालेल? मला लुचालुची कोणत्या समाजाचा अपमानासाठी म्हणायचं नाहीये. परत न्यूज 18च्या माध्यमातून सांगतो, ही काही शेती नाहीये हो. तू एवढं 1 एकर वाटून घे, मी 1 एकर वाटून घेतो, तुम्ही बोलायचंच नाही, तुमचं काही नुकसानच नाही. हे नुकसान गुणवत्तेचं नुकसान आहे. हे नुकसान विलास बडेजी फार म्हणजे जिम्मेदारीनं सांगतो, हे नुकसान या देशाला परवडणारं नाही. 50% जागांमध्ये कुणाला येता येणार नाही आणि मागास ठरत नाहीत म्हणून तुम्हाला ओबीसीत जाता येणार नाही. हे डंके की चोट पे सांगत आहे मी. तुम्ही म्हणताय की मराठा समाज हा मागासलेला नाहीये, पण गोखले इन्स्टिट्यूटचा एक अहवाल मी तुम्हाला सांगतो. गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल असा सांगतोय, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्सचा संदर्भ असा आहे त्या अहवालाचा की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अतिशय बिकट अवस्था आहे. मराठा समाजातील 53% शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर 58% छोटे शेतकरी त्याच्यामध्ये आहेत. शेती तोट्याची ठरत असल्याने शेतीतून बाहेर पडणाऱ्यांचं प्रमाण मराठा समाजातलं 62% इतकं आहे. मुलांचं शिक्षण 25% कुटुंबामधलं थांबलेलं आहे. आर्थिक परिस्थिती मराठा समाजाची जी आज आहे ती विदारक आहे. त्यांना सुद्धा लोकांच्या घरी जाऊन काम करावं लागतंय. महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधून इथं जो माथाडी कामगार येतोय तो पण आज त्याची सुद्धा आर्थिक अवस्था काय आहे. दुसऱ्या बाजूला शहरांमध्ये धुणी भांडी करणारे जे आहेत ते सुद्धा मराठा समाज आहे. हे मागासलेपणाचं लक्षण नाहीये. न्यूज 18 लोकमतच्या एका वरिष्ठ चिंतनशील वरिष्ठ पत्रकारांना मला हे उत्तर देणं आवश्यक आहे. संविधानिक विशेषज्ञ मी स्वतःला म्हणून घेत नाही, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे माझ्या बाबतीत म्हणजे हे केलेले आहेत, निरीक्षणं नोंदवलेले आहेत मला काय म्हणून, ती माझ्यासाठी पुरेशी आहेत. मी उत्तर देतो. लक्षात घ्या, हू इज गोखले इन्स्टिट्यूट? गोखले इन्स्टिट्यूट काय मागास आयोग आहे? गोखले इन्स्टिट्यूट सारखे अनेक म्हणजे रिपोर्ट्स हे गोंडगोवारींच्या संदर्भाने सुद्धा आलेले आहेत. ते मान्य झालेत का? कधीच नाही. टाटा इन्स्टिट्यूट काय स्टेट हे आहे, मागास आयोग आहे? अशा इन्स्टिट्यूट मागास आयोग होता सांगतो, बरोबर आहे, पण ते अमान्य झालं ना. गोखले इन्स्टिट्यूटच्या बाबतीमध्ये आलेला रिपोर्ट हा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्याच प्रश्नामध्ये उत्तर सुद्धा आहे बरं का बडेसाहेब. तुम्ही फार सुंदर प्रश्न विचारून उत्तरही देऊन टाकलं. उत्तर असं आहे की ते आर्थिक मागास झाले. मला सांगा, तुमच्या बोलण्यामध्ये एक उदाहरण दाखवा की मराठा समाजाला मंदिर प्रवेश नाही आहे. एक उदाहरण दाखवा की गावाच्या खालतं मराठ्यांची वस्ती आहे. एक संदर्भातले पुरावे दिले ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांचा राज्याभिषेक करायला कसा नकार दिला गेला ते नाही का बसत त्याच्यामध्ये? मला एक सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या विषयावर मी स्वतंत्रपणे खूप बोलू शकेल, परंतु आज एवढं हॉटलाईन आहे म्हणजे गागा भटाचा तुम्ही म्हणताय. मी अगोदरच तुम्हाला इंट्रोमध्ये सांगितलं की मी फुले आंबेडकर विषयामध्ये म्हणजे सगळ्यात गुणक्रम आहे, एक नंबर आलेला माणूस आहे. त्याच्यावर मला बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आज मी त्या विषयात मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाच्या विषयात, गागा भटाच्या विषयात मला आज जायचं नाही आहे. ते मागासले पण ठरत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे श्रेष्ठ होते. मागास मी म्हणणार नाही, ज्यांना म्हणायचे त्यांना म्हणू देत. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे लौकिक आहे ते वैश्विक लौकिक आहे, त्याच्यामुळे मी मागास म्हणायला तयार नाही आहे. त्या कृतीवर चर्चा होऊ शकेल, डिबेट होऊ शकेल गागा भटांच्या बाबतीमध्ये.
परंतु जे मागास होण्याच्या बाबतीतलं जे तुम्ही जे आता म्हणालात की धुनी भांडी करायला जातात, हे आर्थिक मागासलेपणाचं लक्षण आहे. मग आर्थिक मागासले पण केवळ ते जातीत त्या जन्माला आले म्हणून त्यांना आरक्षण नाकारायचं, संधी नाकारायची? आज त्यांची जी अवस्था आहे ती अवस्था त्यांना मुख्य प्रवाहात जर यायचं असेल तर त्यांना आरक्षण का नको? हां, उत्तर देतो ना. आरक्षण आहे ना. भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी खुल्या वर्गातील जे 50% जागा आहेत त्या जागांमध्ये सब कॅटेगरायझेशन करण्यात आलं आणि 10% जागा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी आहेत. त्याच्यापैकी फार जिम्मेदारीने सांगतो आकडे नोंदीत करून घ्याव्यात, 85% जागा नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये मराठा समाजाने घेतल्यात आणि 75 EWS मध्ये मराठ्यांनी घेतल्यात. जबाबदारीने सांगतोय सब कॅटेगरायझेशन मधल्या 10% मध्ये आणि 75% वैद्यकीय, अभियांत्रिकी सारख्या सगळ्या प्रवेशांमध्ये आहेत. म्हणजे तुम्ही 85% मागासल्याच्या जागा तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागासल्याच्या घेतल्यात, 75% तुम्ही शिक्षणामध्ये मागासलेपणाच्या जागा घेतल्यात. ती तरतूद आहे ना. म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम हा आरक्षण नाहीये. परत सांगतो, त्या दृष्टीनं आरक्षणाला पाहू नका. माझं म्हणून आम्ही संघटना स्थापन केली. संघटनेचं नाव दिलं आरक्षण विरोधी कमेटी. ... टॅगलाईन आहे, अब आरक्षण में बढ़ोतरी नहीं. जयश्री पाटील यांचा खटला आणि माधुरी पाटील या 2 खटल्यांच्या आधारे आणि इंदिरा साहनीच्या आधारे आरक्षणावर विचार व्हावा, या प्रकारचे आम्ही संघटन स्थापन केलं. कारण प्रश्न असा आहे की सगळेजण जातीसाठी लढणार, या देशाचा विचार कोण करणार, गुणवत्तेचा विचार कोण करणार? गुणवत्ता सिद्ध करावं लागेल ना जगामध्ये. जगामध्ये भारताला मागे न्यायचंय का, आपल्या हिंदुस्थानला मागे न्यायचंय का आपल्याला? ही लढाई गुणवत्ता विरुद्ध कोणीतरी जातीचं राजकारण, स्वतःच्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी, ह्यासाठीचं राजकारण आहे. त्याच्या व्यतिरिक्त सगळं रबिश आहे. ही सगळी लढाई तुमची सुप्रीम कोर्टात आहे, कोर्टाच्या समोर तुम्ही गेलात. मग रस्त्यावर तुम्ही लोकांची माथी भडकावताय असा तुमच्यावर आरोप आहे थेट. एका चिंतनशील पत्रकाराला नाही देतो तुमच्यावर आरोप आहे, देतो तुमच्यावर आरोप आहे. देतो. लोक ज्या कोणत्या फ्रस्ट्रेटेड माइंड लोकांना जेव्हा काहीच उत्तर नसते, मला एक शब्द आतापर्यंतच्या माझ्या डिबेट्स मधला, 1 ऑफेन्सिव्ह, 2 अनकॉन्स्टिट्युशनल, 3 अनपार्लमेंटरी, ह्या 3 सबबी पाहिल्या जातात. 3 सबबीपैकी एक शब्द दाखवावा मला की ऑफेन्सिव्ह आहे, अनपार्लमेंटरी आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. त्याच्यामुळं मी डंके की चोट पे सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये मी मच्छरावर सुद्धा राग व्यक्त करत नाही. कारण मच्छरावरलं पुस्तक सुद्धा, ट्रॅव्हलिंगवरलं एक पुस्तक आहे टुरिझमवरलं, ते सुद्धा वाचलेलं आहे. तो सुद्धा कसा प्रवास करतो 300 किलोमीटर. मच्छरावर सुद्धा प्रेम करणारा माणूस आहे मी. कोणावर सुद्धा मत्सर ठेवू शकत नाही. विपश्वी आहे, विपश्यनेचे धडे घेतो, योगाचे धडे घेतो. हे लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे ऑफ सीझन पॉलिटिकल त्यांच्या पिरियडमध्ये अशा प्रकारच्या स्क्रिप्ट देत असतात. हे असं करा, हे त्याचं बोलणं, हे सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं ह्याच्यावर मला लक्ष द्यायचं नाही. 50% माझ्या जागा सुरक्षित राहायला पाहिजे, त्या हिंदुस्थानी लोकांच्या गुणवंतांसाठीच्या जागा. ते माझा एम आहे, माझा तो उद्देश आहे. तुम्ही म्हणता तुम्ही भडकावणारं विधान केलं नाही, मग लाखोंची गर्दी जमली, इतका मोठा समाज एकत्र आला, आपला आक्रोश व्यक्त केला, त्याला तुम्ही जत्रा का म्हणताय? जत्रा आहे ती? मला सांगा, मी ग्रामीण साहित्यामधला माणूस आहे. तुम्हाला बडेसाहेब सांगतो, माझ्या आयुष्यातले काही दिवस मी नेते केशवरावजी धोंडगे यांच्या घरी सुद्धा घालवलेत चर्चा चर्वण करताना. मी गुराखी गडावर जाणारा माणूस आहे. मराठा समाजाचेच नेते होते, त्यांच्याकडूनच मी बऱ्याचशा गोष्टी शिकलो. कौटुंबिक मित्र आहे मी. मला म्हणजे मराठ्यांनी त्यांच्यावर राग व्यक्त करू नये, कारण संबंध कोणासोबतही असू शकतात बरं का. दाजी भाऊजीचं नातं आहे माझं त्या घरी. मी मराठी साहित्याला, त्यातले त्यात ग्रामीण साहित्याला, त्यातले त्यात गुराखी साहित्याला, त्यात ह्या सगळ्या गोष्टी मला अवगत आहेत. यात्रेचा अर्थ काय? देव. जरंगेंना देव मानलं ना लोकांनी, तर आपण महादेवाच्या यात्रेला जातो की नाही? देवाकडे गेलं तर काय वाईट आहे? जरंगे तर देव आहेत ना. आज मी एक लक्षात घ्या, जरंगेचा अपमान कोणी करणार नाही. मी तर देवाची उपमा दिली ना. मी तर यात्रेला जातो. तुम्ही काठी घेऊन गेले की नाही की कधी यात्रेला? पण मी तर जातो. मी बालाजी वैजवाळे, एक ज्येष्ठ पत्रकार होते तरुण भारतमध्ये,
तर त्या म्हणजे आजपासून 15-20 वर्षाच्या आधी तो सरपंच झाला होता तिथला, जिल्हा परिषद मेंबर. तिथं मी काय ते याची ती काठी जी असती देवाची, म्हणून तुम्ही यात्रेत- जत्रा म्हणालात हो, म्हणजे. मी माझा उद्देश कोणाला वाईटातला नाही, देव आहेत. ठीक आहे, जरंगेंना देवस्थानी मानतो, हम्म. कारण भावनिकरित्या ते एकत्र आलेत, भावनिकरित्या लोकांना एकत्र आणले. परंतु एक नक्की डंके की चोट पे सांगतो, जरंगे जो माझा भाऊ आहे त्या भावाला संविधानिक अभ्यास नाहीये. त्याला कायद्याची जी परिपक्वता लागते माहितीची, तो अंदाज नाहीये त्याला. बरं, काय चुकलं सांगा. मला सांगा, डेमोक्रेसीमध्ये लोकांना एकत्र आणण्याचा अधिकार आहे. परंतु जर तुम्ही अशी मागणी कराल की जिथं पाणीच नाही तिथं जाऊन लोकांना वास्तव्य करा म्हणाल, तर माणसं तिथं जाऊन राहू शकतात, वास्तव्य करू शकतात. मागासच मराठा ठरत नाही हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या म्हणत नाहीये मी, तात्विकदृष्ट्या, संविधानिकदृष्ट्या ती अनिष्ट मागणी जर आपण करत असू आणि सरकारला सांगत असू की तुम्ही नाही केलं तर मी जीव देऊन टाकतो, ही भूमिका नाही असू शकत ना. सरकार, मला एक सांगा, सरकार कुणाचंही असो, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांचा असो की विद्यमान मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंचा असो, सरकार कोणाचाही असो, भूमिका भावनेवर चालत नाहीये, तत्वावर चालते. मग कायदेशीर अधिष्ठान नाही या मागणीला? नाही. ओबीसीमधून आरक्षण देणं तुम्ही म्हणताय की हे होऊ शकत नाही, हे अजिबात होऊ शकत नाही. तुम्ही कशाच्या आधारावर छाती टोकपणे सांगताय की हा आरक्षण मिळू शकत नाही? डंके की चोट पे सांगतो, छाती नाही बडवत मी, कारण रडताना सुद्धा लोक छाती बडवतात. हे डंके की चोट पे सांगते गुणरत्न, ते असं सांगतंय. त्याला मला फार सोप्या शब्दात तुम्हाला सांगायचं आहे. मी तात्विक गोष्टी करतो, मी संविधानिक गोष्टी करतो, आणि ओबीसी मध्ये जाण्यासाठी लोक म्हणतात की विदर्भातले झाले. मला त्या भावांना सांगायचं आहे की विदर्भामधले तिरळे पाटील आहेत. माझा अभ्यास गावागावात आहे, माझा अभ्यास तांड्यापर्यंत आहे, वाड्यांपर्यंत आहे. तुम्हाला सांगतो, तिथले ओबीसी जे आहेत त्यांचं जे उपकॅटेगरेशन आहे, जसं तुम्हाला सांगतो, आपल्या बँड्राचा कोळी आहे, बँड्राचा, तो बँड्राचा कोळी कशात येतो माहिती आहे तुम्हाला? तो येतो SBC मध्ये. आणि ठाण्यातला कोळी कशात येतो माहिती आहे तुम्हाला? तो येतो ट्रायबलमध्ये. त्याचं कारण आहे की ते सामाजिक मागासले पण आहे. हा जो माझा जो भाऊ आहे मराठा कुणबी जे म्हणतायत तुम्ही, तो विदर्भामधला, तो तिरळे पाटील आहे. हो, तुम्ही आज मला सांगा, तुम्ही आजपर्यंत तुम्ही मराठवाड्यामधून येता, मला एक जण दाखवा, मराठवाड्यातला बीड जिल्ह्यातला दाखवा, नांदेड जिल्ह्यातला दाखवा. आणि रामदासजी कदम जे बोलले की आम्ही 96 कुळी मराठा आहेत, त्या गोष्टीला आर्ग्युमेंट आहे ना, बरोबर आहे, ते बोलले ते खरं बोलले, कारण खोटं बोलून काहीच मिळणार नाही. 5,000 नोंदी मिळाल्या. कोणत्या 5,000 नोंदी? कुणबी असल्याच्या 5,000 नोंदी मराठवाड्यात मिळाल्या समितीला. हे पहा, दोन गोष्टी आहेत की माधुरी पाटीलची जी जजमेंट आली, माधुरी पाटीलची जजमेंट ही 1992च्या दशकामध्ये आली. त्या सर्वोच्च न्यायालयाने पॅरामीटर्स घालून दिले, 1 2 3 4 5 6 7 8. त्या पॅरामीटर्समध्ये एकच गोष्टीवर अवलंबून किंवा तुम्हाला खासरा पाण्यावर अवलंबून सुद्धा थेट आरक्षण देता येणार नाही. त्याच्यामध्ये वाचा, भाषा, तुमची सत्ता, तुमची पेराव, ह्या सगळ्या लग्न पद्धती, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मला सांगा, कुणब्यांसोबत माझ्या मराठवाड्यातल्या, तुम्हाला सांगतो, कुणब्यांसोबत माझ्या मराठवाड्यातल्या, जसे की आता लिमगाव सर्कल आहे आमचं, म्हणजे कमल किशोर कदमांचं, त्या सर्कलमधल्या किती मराठा भावांचे लग्न. कारण मी एका गावात तुम्हाला सांगतो, मी जुना काय काम करत गेलो माहिती आहे तुम्हाला? केळीचे कंदाडं देत गेलो, म्हणजे केळी लावायचे. जळगाव धुळेहून लेवा पाटलांच्या केळीचे कंदाडं नेऊन मी मराठवाड्यात देत गेलो. मी शिक्षणात म्हणजे माझ्या डिंटलला येण्याच्या आधी आमच्या बोर मशीननं बोरचे हे पाडत होतो. त्याच्यामुळं सगळ्या शेतकरी कुटुंबांसोबत आमचं नातं आहे. हो, त्याच्यामुळं एकही नोंद तुम्हाला त्या अर्थानं कुणबी म्हणून रोटी बेटी मला दाखवा, 5 लोक कुणब्यांसोबत आमचा विवाह झाला, दाखवा मला 5 लोक दाखवा. काही घटना ज्या आहेत तुम्हाला मी परत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमानं आज एक लय मोठी पोलखोल करतो. हे कोण आहेत? तर हे ते लोक आहेत. उदाहरणार्थ परभणी जिल्ह्यामध्ये जे काही अधिकारी आहेत, एक अधिकारी ऑल इंडिया सर्व्हिसचा इन्कम टॅक्स ऑफिसर आहे, त्या अधिकाऱ्याचे सगळं गाव जे आहे मराठा आहे. त्या अधिकाऱ्याचा बाप जो होता एका माजी मंत्र्याच्या इथं PA होता. त्यांनी डायरेक्ट जे आहे पोराला जे आहे कुणबी मराठा दिलं. आणि तशा प्रकारचे जे लोक आहेत डायरेक्ट शाने लोक, त्या शाने लोकांनी हे सगळं
उभा केलेली चौकट आहे. असं तांत्रिकदृष्ट्या हे उभं राहू शकत नाही. ते मागास ठरू शकत नाहीत, कुणबी मराठा ठरू शकत नाहीत. रामदासभाईंनी बरोबर सांगितलं, सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी बरोबर सांगितलं की ठरू शकत नाहीत. 5,000 पुराव्यांच्या आधारे संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं कायदेशीर दृष्ट्या शक्य आहे का? अशक्य आहे. ते ठरतच नाहीत, कारण माधुरी पाटीलच्या पॅरामीटर्समध्ये ते येत नाहीत, वेशभूषेमध्ये येत नाहीत, लग्न परंपरेमध्ये येत नाहीत. कोणी तुम्ही म्हणता ना 5,000 जे तुम्ही पुरावे सांगायला लागलात, तुम्ही एक जिम्मेदार पत्रकार आहात. मी तुम्हाला परत सांगतो आणि महाराष्ट्राला ॲग्रेसिव्हली सांगतो, या 5,000 लोकांनी मला पुरावा आणून दाखवा की रोटी बेटी व्यवहार कुणबी म्हणून मराठ्यांचा झालाय म्हणून. नाही झाला, नाही झाला, नाही झाला. आता या सगळ्या पुराव्यांच्या आधारे जर समजा सरकारनं निर्णय घेतला या सगळ्यांना आरक्षण देण्याचा, ओबीसीमधून आरक्षण देण्याचा, अशा वेळी सदावर्तींची भूमिका काय असेल? सदावर्तींची भूमिका फार सिंपल आहे. हम्म, मागासच ठरू शकत नाहीत. मागास ठरू शकत नाहीत शिक्कामोर्तब मान्य सर्वोच्च न्यायालयात झालंय. हम्म, हे जे तुम्ही आता जे आर्ग्युमेंट चांगले भांडे घासतात, म्हणजे माझ्या भगिनीच आहेत त्या, माझ्या बहिणीच आहेत त्या. मराठा असल्या तरी त्या माझ्या भगिनी आहेत, आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. हम्म, तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हम्म, ज्या आता सांगून झालेल्या, इवन मुख्यमंत्री किती होते, उपमुख्यमंत्री किती होते मराठा समाजातले, आमदार किती होते. आता तुम्ही म्हणाल मंत्री, मुख्यमंत्री, आमदार. पण आता समाज सांगतो संख्येने ना मी, इतका पुढं मोठा पुढं आहे. पुढं नेऊ द्या ना. मला हे कंप्लीट करू द्या. जर तो समाज महाराष्ट्रात संख्येने इतका मोठा आहे तर स्वाभाविकपणे त्यांचे आमदार, लोकशाहीमध्ये बहुसंख्येत जो समाज असेल त्यांचा मुख्यमंत्री होणार, त्यांचे आमदार मोठे होणार, हे सगळे होणार. आणि समाजातला मुठभर लोक श्रीमंत आहेत म्हणजे सगळा समाज श्रीमंत होतो, हा कुठला न्याय आहे? एक मुद्दा. आणि दुसरा एक प्रश्न तुमच्या आधीच्या ह्याच्यामध्ये, रोटी बेटी व्यवहार झाला म्हणजे ते मागास ठरतात का? जर दलित क्रायटेरिया असेल का? दलित समाजातल्या एखाद्या व्यक्तीनं सवर्णांसोबत लग्न केलं म्हणजे तो उद्या त्याला आरक्षण मिळू शकतं का? हा काय क्रायटेरिया मग तुमचा? सांगतो. उत्तर एकदम डंके की चोट पे देतो तुम्हाला मी. आता लक्षात घ्या, क्रायटेरिया आहे ना, तो क्रायटेरिया फार सिंपल आहे. आणि रोटी बेटीच्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये ना, हे मी म्हणलेलं नाही आहे. हे तात्विकदृष्ट्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात म्हणजे माधुरी पाटीलची जी केस आली, ती केस अनेकदा रिव्ह्यू होण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यासोबतच मला तुम्हाला हे म्हणजे तुमचा जो एक प्रश्न आहे की बाबा हे लोक केवळ लग्न झाल्या नाहीत म्हणून मराठा म्हणजे कुणबी ठरत नाहीत का? 28वर आरक्षण मिळत नाही. आरक्षण मी आता जसं एक नवीन फॅशन निघाली, फॅशनच म्हणेल, कारण मला ते आवडलेली गोष्ट नव्हती. टावरवर माणूस चढला छत्रपती संभाजीनगरच्या कुठल्या तरी एका तालुक्यातला, आणि त्यांनी आव्हान काय करतंय, मी उपोषण करत आहे आणि लाखो लोक माझ्याकडे या. अशा प्रकारच्या स्टाईल मी कधी पाहिलेल्या नाही. तुम्ही आझाद मैदानात असंच केलं. खरं एसटी आंदोलनामध्ये तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना आवाहन केलं. सांगतो. मी एसटीच्या आंदोलनामध्ये मी भजन गायला असेल, मी तुम्हाला सांगितलं, मी यात्रांना जाणारा माणूस आहे, मी बालाजीला जाणारा माणूस आहे, मी देवाधर्माला मानणारा, इतरांसोबत त्यांच्या चालीरीत्यांना मानणारा माणूस आहे. त्याच्यामुळे मी काय केलं, ते काय टावरवर जाऊन मी भजन मी हे केलं जाऊन, मी कधीसुद्धा केलं असेल तर पण तुमच्या लोकांनी केलं होतं. बरं, विषयांतर होतंय ते. हां, त्यामुळे मला माझ्याकडे त्या गोष्टी बाबतीत स्वतंत्रपणे तुम्ही कधी मला दुसऱ्या डिबेटला बोलवा, मी त्याचं उत्तर त्याच्याबद्दल बरोबर. हां, आता ह्या बाबतीमध्ये मला स्पष्टपणे सांगायचं आहे विलासजी, ओबीसीमध्ये त्या तात्विक याच्यात हे मोडत नाहीत. आणि मराठा म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन ओबीसी म्हणून तर आता ते सोडाच, तो मुद्दाच आता बाजूला राहिला. मॅटर आता सब जुडायचं आहे. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन आता ओपन झालेली आहे. त्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये जे तात्विक म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, लिगल मुद्दा आहे तो पाहिला जातो बरं का. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये मला न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून एक मोठा विषय मी ओपन करत आहे. माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांचा जो कमिटी नेमलेली आहे, त्या कमिटीला आज कंटेम्प्टिव्हस म्हणावं लागेल. ती कमिटी कंटेम्प्ट आहे. त्याचं कारण सिंपल आहे, मला सांगायचं आहे की एखादी गोष्ट न्यायप्रविष्ट असताना ती गोष्ट भारतीय संविधानाच्या आर्टिकल 141 आणि 144 नुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश असताना, एकीकडे तुम्ही मराठा मागास म्हणून तिथे डिबेट करत असताना, त्याच समाजाला तुम्ही ठरवून की तुम्ही रिपोर्ट द्या असा, मला सांगा न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या कमिटीकडं किती वंजाऱ्यांना बोलवलं आहे,
किती बौद्धांना बोलवलंय, किती मातंगांना बोलवलंय, किती धनगरांना बोलवलंय की हे माणसं जे पुरावा देत आहेत ते योग्य आहेत की अयोग्य पाहण्यासाठी. त्याच्यामुळं न्यायमूर्ती संदीप शिंदेची कमिटीसुद्धा मी प्रश्नांकित समजतो. त्या कमिटीने काम करावं की नाही करावं ते म्हणजे न्यायमूर्ती होते, माजी न्यायमूर्ती आहेत, त्यांनी ते योग्य निर्णय घेतील, मला त्याबद्दल म्हणायचं नाही. पण माझ्या दृष्टीनं लिगली आणि माझ्या दृष्टीनं मला अधिकार आहे म्हणजे राईट टू डिसेंटचा. राईट टू डिसेंटमध्ये मी असं समजतो की न्यायमूर्ती संदीप शिंदेची कमिटीसुद्धा कुणाला मागास डिक्लेअर करू शकत नाही आणि न्यायमूर्ती संदीप शिंदेच्या कमिटीच्या निर्णयाच्या आधारावर कुणबी म्हणून प्रमाणपत्र सुद्धा देता येणार नाहीत. बिकॉज न्यायमूर्ती संदीप शिंदेची कमिटी ही लिगली मला सांगा मागास वर्गीय आयोग आहे का? फक्त ती समिती आहे, आयोग सुद्धा नाही येतो. पण क्युरेटिव्ह पिटिशन ओपन झालेली आहे आता. अशा परिस्थितीत तुमची भूमिका काय? कारण तुम्ही आता मराठ्यांना जे आरक्षण दिलेलं होतं त्याला विरोध केला आणि ती केस तुम्ही जिंकलेली आहे. पण आता क्युरेटिव्ह पिटिशनच्या वेळेस तुमची भूमिका काय असणार आहे? आता न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून लोकांना आज परत एक संविधान साक्षर करून टाकतो. माझ्या भावांनो, हिंदू राष्ट्र समजणाऱ्या भारतातल्या त्यातले त्यात माझ्या मराठा भावांनो, विलासजी माझ्याकडे 33,000 मराठी आहेत जे आमच्या संघटनेचे सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत. म्हणजे शाहू महाराजांच्या कुटुंबातला सुद्धा संजय घाडगे माझा संचालक आहे. तुम्हाला सांगतो, आय फील प्राऊड. म्हणजे विदर्भातले मराठे म्हणजे जे कुणबी जे आता जे लॉजिक लावलं तिथून ते मराठवाड्यापर्यंत, माझ्या घरचे ड्रायव्हरपासून ते स्वयंपाक्यांपर्यंत सगळे माझ्या घरचे मराठा आहेत, तुम्हाला सांगतो. आता मला तुम्हाला हे सांगणं आहे की जो तुमचा मूळ प्रश्न आहे की म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशनला तुम्ही आता विरोध करणार आहात का? क्युरेटिव्ह पिटिशनचा क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीमध्ये मी लोकांना म्हणजे थोडंसं ज्ञान अर्जन करू इच्छितो. क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये काय पाहिलं जातंय तर लिगली एखादा मुद्दा डिबेटेबल आहे का? तर लिगली डिबेटेबल मुद्दा काय सांगू का? ह्यांचं म्हणणं असं आहे की ऑलरेडी 50% कॅप संपलेला आहे, म्हणजे रिझर्वेशन 60% झालेलं आहे. कुणाचं म्हणणं आहे? जे काही मराठा पुढारी आहेत, जे काही येऊन आपलं ते गावामध्ये जसं आम्ही आता परत ते म्हणतील चावडीवरल्या गप्पा, जसं मी चावडी मला माहिती आहे, मला माझं आयुष्य गेलं आहे, मी आज ग्रामीण मराठी जगणारा माणूस आहे मी. तर ते चावडीवरल्या गप्पा मारणं ठीक आहे, परंतु क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये लीगल पॉईंट पाहिला जातो, लॉ पॉईंट पाहिला जातो, त्याच्यावर डिबेट होतो. 50% की 60% याच्यावर यांनी डिबेट आणि त्या आधारावर क्युरेटिव्ह पिटिशन एंटरटेन झालं आहे. परंतु मला त्या पुढं जाऊन ॲडव्हान्सली मी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सांगतो की तिथे सुद्धा हे सांगण्यात आलेलं नाही की EWS मधलं 10% आरक्षण जे दिलेलं आहे म्हणजे सब कॅटेगरायझेशन करून ओपनमधलं, त्या आधारे ऑलरेडी तो इश्यू डिसाईड झालेला आहे. ते फक्त सुप्रीम कोर्टासमोर आम्हाला वाचून दाखवायचं आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की इट इज सो डिफिकल्ट की खूप काहीतरी वेगळं होणार आहे, काहीतरी वेगळं घडणार आहे. राजकारण्यांनी काही म्हणू, मला राजकारण्यांच्या मध्ये माझा तोच सवाल आहे. जर सदावर ते स्पष्ट शब्दात सांगतायत की आरक्षण मिळणं शक्य नाही मराठा समाजाला, मग राजकीय नेते मी म्हणणार आहे सर्व राजकीय पक्षांचे नेते कुठल्या आधारावर सांगतायत मराठा समाजाला की हो आम्ही तुम्हाला आरक्षण देतोय? कसं आहे की स्पर्धा आहे, मग ती वयोवृद्ध किती हो मी, परत तुम्ही म्हणाल की शरद पवारांचं नाव काय एवढी अलर्जी किती हो, पण मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, शरद पवारांची तुम्हाला एवढी अलर्जी का? हा माझा प्रश्न आहेच, पण पुढे विचारणार होतो. कसं आहे की कुणालाच राजकारणाची खाज आपली संपवून टाकावं वाटत नाही, ती खाज खाजतच राहावं वाटते. मग काय करायचं मला सांगा. मला शरद पवारांनाही प्रश्न विचारायचा आहे आणि ते काय काँग्रेसचे अध्यक्ष ते माझ्यावर बोलत असतात नेहमी माझ्या चष्म्यावर पिष्म्यावर. काय ते नागपूरचे आहेत, ते विदर्भातले काँग्रेस नाना पाटोले. नाना पाटोले, शरद पवार. आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मी डायरेक्ट तुम्हाला आव्हान करतो, चॅलेंज करतो, तुम्हाला आव्हान देतो. 50% जे आरक्षणात नसलेले 50% जागा ज्यांच्यासाठी आहेत त्यांचे मतं नको आहेत का तुम्हाला? तुम्हाला त्यांना तुम्ही हिंदुस्थानी मानत नाहीत का? त्यांना तुम्ही इंडियन सिटीजन मानत नाहीत का? भारताचे नागरिक मानत नाहीत का तुम्ही? हे राजकारण आहे ना, या राजकारणी लोकांना. मग राजकारणात दोनच पक्ष थोडेच येतात, सगळेच आहेत, सगळ्यांचं सांगतो मी. मग सत्ताधाऱ्यांना पण तुम्ही सांगितलं पाहिजे ना, सत्ताधारी पण आश्वासन देतात. आता पुढे सांगतो मी, सत्ताधाऱ्यांवरही बोलतो मी, आता लगेच बोलतो मी. बोला ना. ज्या वेळेस मराठ्यांना आरक्षण दिलं 2014 मध्ये, त्यावेळेस कोणी चॅलेंज केलं? डॉक्टर लक्ष्मणराव किसनराव पाटील, ज्यांना विदर्भामध्ये एक खूपच मोठी व्यक्ती मानली जाते.
म्हणजे स्वतंत्र काळाच्या नंतर एल.के. पाटलांकडं माहूरचा वाद असो, म्हणजे देवी देवस्थानचा वाद असो की विदर्भातला कुठलाही वाद असो, ते एल.के. पाटलांच्या वाड्यावर तो वाद सुटायचा. असे डॉक्टर एल.के. पाटील ज्यांनी गोळ्या खाल्ल्या होत्या स्वतंत्र युद्धामध्ये, त्या एल.के. पाटलांनी ही केस दाखल केली होती. तुमचे सासरे? हो, सासरे. मी म्हणतो ना, आय फील प्राऊड. डॉक्टर जयश्री पाटीलचे ते वडील आहेत, ते म्हणजे इतके ओपन होते, एवढं त्यांचं डोकं एकदम म्हणजे हे होतं की स्पष्ट होते, ते निर्धास्त होते, ते बिनधास्त होते, ते कधी घाबरायचे नाही. त्यांच्या हाताखालचे कितीतरी विधानसभेचे सभापती झाले, कितीतरी आमदार झाले, मंत्री झाले. तिथून ती सुरुवात आहे. आणि त्याच्यानंतर मला जाऊन तुम्ही जे मूळ आहे तुमचा मुद्दा की सत्तेतल्या पक्षांचा, देवेंद्रजी ज्यांना मी श्रद्धेय म्हणतो, लक्षात ठेवा, प्रत्येकाला आपापला नेता म्हणजे राजकीय म्हणून नाही, परंतु आवडता नेता असू शकतो की नाही कुणाला, भूमिकेवर आवडता. मला आज परत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे, मराठा आरक्षण देवेंद्रजींनी दिलं होतं. त्या आरक्षणाला विरोध कुणी केला होता? डॉक्टर एल.के. पाटील, डॉक्टर जयश्री पाटील. आम्ही ते मुख्यमंत्री असताना आम्ही लढलोत, आमच्यावर हल्ले झाले तरी आम्ही लढलोत, कारण देवेंद्रजींची भूमिका मराठ्यांना आरक्षण द्यायची होती, आमची भूमिका मराठ्यांना आरक्षण देता येत नाही होती. आम्ही जिंकलो, आम्ही हारलोत हायकोर्टात, पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टात लढलोत संविधानिक तत्व घेऊन, आम्ही जिंकलोत. असं नाही आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, संजय पांडेजींची केस होती, स्पेशल आय.जी., ॲडिशनल डी.जी., डी.जी.पी. तुम्ही तत्कालीन मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानींना विचारा, शिद्दत के साथ लढा यार मैं संजय पांडेंसाठी लढलो मी त्यावेळेस आम्ही जे म्हणजे सरकार आहे म्हणून आम्ही शांत बसावं, सायलेंट व्हावं असं नाही आहे. पण तुम्ही कुणाचा तरी माणूस आहात, हा शिक्का लागलाय तुमच्यावरती, शिक्का लागतोय किंवा आरोप केले जात आहे सातत्यानं तसे. आहे ना मी माणूस, प्रभू श्री रामचंद्रांच्या विचाराचा, हिंदू राष्ट्र भारत मानणारा, भारतीय संविधानामध्ये मीच पहिला माणूस आहे ज्यांनी सांगितलं की प्रभू श्री रामचंद्राचे विचार रेखाटलेले आहेत, जे अनकॉन्ट्रोवर्सल झाले. कारण का मी सत्य सांगितलं, कारण मूळ प्रत संविधानाची मी वाचलेली होती आणि म्हणून मी माणूस आहे, संविधान मानणारा, प्रभू श्री रामचंद्रांच्या विचारावर चालणारा, मी त्यांचा माणूस आहे. आणि म्हणून जय श्री राम म्हणणारा माणूस आहे, वंदे मातरम म्हणणारा माणूस आहे, अखंड भारत हमारा म्हणणारा माणूस आहे आणि बॅरिस्टर एम.के. गांधीजींच्या विचाराशी डिसेंट असलेला माणूस आहे. आणि नथुरामजी गोडसे माननीय यांच्या अखंड भारताचे विचार प्रतिबंधित नाहीत हे ठणकावून टंके की चोट पे सांगणारा मी माणूस. महत्वाचा मुद्दा तुम्ही काढलात, मी येणारच होतो त्या मुद्द्याकडे. जर सम्यक चळवळीतून आलेला एक तरुण, बरोबर, मी जर चुकत असेल तर, सम्यक चळवळीतून समोर आलेला एक तरुण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर PhD केलेला एक तरुण डायरेक्ट गोडसेंचा भक्त कसा झाला, हा महाराष्ट्राला पडलेला एक सवाल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की ज्ञानार्जनाचं जे दूध पितंय ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. मी डोळस आहे, मी अंध नाही. मी जे ज्ञानार्जन करतो, माझी झेन जी हे आहे म्हणजे ब्रेवरी अवॉर्डी आहे, म्हणजे मी म्हणजे सांगायचं तात्पर्य, माझ्या झेननं सुद्धा ट्रेल्स वाचलेले आहेत नथुरामजींचे, त्याच्यावर एकत्रितपणे चर्चा चर्वण केलेली आहे. जगाला अनेक वेगळे प्रश्न असतील, परंतु मानवी हक्काचा विषय घेऊन तिने सुद्धा अभ्यास केलेला आहे. स्वतंत्र पुस्तक आहे त्याच्यावर आमच्याकडं, म्हणजे याच्या त्याच्या लेखकाच्या याच्यावर नाही, ट्रेल्सवरलं त्यांच्यासोबत काय घडलं. त्याच्यानंतर त्याच्यात मला डीप जायचं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की वाचा, आम्ही वाचतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर चिंतन करतो, त्याचे संदर्भ तपासतो. मला सांगा, गोडसेने केलं ते योग्य केलं? मी योग्य त्यांच्या त्या काल जे दगड माझ्या गाडी येऊन फोडली ती योग्य केलं म्हणणारे आज आहेत. मी योग्य केलं अयोग्य केलं म्हणणाऱ्यांपैकी नाही. सांगा ना, ती एक भूमिका गोडसेनं जे केलं ते योग्य केलं की अयोग्य? त्यांची ती भूमिका त्यांच्या काळातली त्यांची वैयक्तिक भूमिका होती. परंतु नथुरामजी गोडसेंच्या बाबतीत मान्यवर तुम्हाला सांगतो, त्यांची अखंड भारताची भूमिका जी आहे ना ती निर्विवादित आहे. त्यांची जी भूमिका आजही तुम्हाला सांगतो 80% पेक्षा जास्त हिंदू राष्ट्र भारत मानणारे अखंड भारताचे सगळ्या नागरिकांना वाटतं की माझा देश अखंड राहायला पाहिजे. माझा देश जे तुकड्या तुकड्यात वाटला गेला तो आज अखंड राहायला पाहिजेत होता. हे प्रत्येकाची भावना आहे. प्रतिबंधित विचार
नथुरामजी गोडसे मान्यवर यांचे नाही आहेत. ते त्यांचे विचार रजा अकादमीसारखे नाही आहेत. त्यांचे विचार प्रतिबंधित लोकांसारखे नाही, देश जोडण्याचे विचार आहेत. आणि बॅरिस्टर एम के गांधीजींचे दोन जे विचार आहेत ते मी कदापि मान्य करणार नाही. त्यांच्या हत्येचं मी समर्थन करणार नाही, पण त्यांचे विचारही मान्य करणार नाही. एक, जे त्यांनी उपोषण केलं होतं प्राणांतिक, त्याच्यावर माझा डिसेंट आहे. सेकंड, पाकिस्तानची जी फाळणी झाली, जे नथुरामजी गोडसेंच्या विचारांना मान्यवर मी मान्य करतो. ह्या दोन्ही गोष्टी मी गांधीजींच्या विचारापासून पूर्वी खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. गांधीजींच्या उपोषणाच्या मार्गाच्या बद्दल तुम्ही डिसेंट नाहीये, मान्य तुम्हाला नाही म्हणताय. दुसऱ्या बाजूला तुम्ही सांगताय की गांधींचा विचार सुद्धा आज राहिलेला नाहीये या समाजामध्ये. हे सुद्धा तुमचं स्टेटमेंट आहे काही दिवसांपूर्वीचं, उरलेलाच नाही असं म्हणतायत. पण काल तर आम्ही बघितलं सदावर्ते स्वतः उपोषण करतो म्हणायला लागले. गांधींचे भक्त कसे झाले अचानक सदावर्ते? लोकशाहीमध्ये मला प्रतिबंध आहे? नाही, प्रतिबंध नाहीये. नाही, गांधींचा म्हणाला गांधींचा विचारच राहिलेला नाहीये. पर्टिक्युलरली मी गांधींचा विचार म्हणजे मला सांगा, गांधी टोपी गांधींनी कधी घातली होती का बॅरिस्टर एम के गांधींनी? ऐका मी उत्तर देतो. उपोषण हा गांधींचा मार्ग आहे ना, नाही अहिंसेचा मार्ग कसं आहे. काय कुणी सांगितलं तुम्हाला? मी सांगतो, माझं उत्तर ऐका. माझी विनंती आहे विलास बडेजी, माझी विनंती आहे, ऐकून तर घ्या प्लीज. मला सांगा, गांधीजींनी कधी टोपी घातली का हो? गांधी टोपी म्हणून तुम्ही ओळख दिली. अनेक अशा गोष्टी आहेत जे बॅरिस्टर एम के गांधीजींनी कधी हे केलं नाही, परंतु काँग्रेसी राजकारण्यांनी ते चिटकवल्या. तसंच उपवास जे आहे, तुम्हाला माहिती नाही, जरंगे तर काल परवा उपवासाला बसलेत. वर्षावासामध्ये 3 महिने, माझ्या वकिलांना विचारा, 3 महिन्यातले पहिला 1 महिना मी एक टाइम भोजन घेतो, दुसरा 1 महिना मी तुम्हाला सांगतो फळं घेतो, आणि तिसरा 1 महिना जे असते ना, ते मी लिंबू टाकून पाणी घेतो. त्याच्यामुळे हे काही मोठी कृती नाही आहे. हे प्राणांतिक उपोषणाचा अर्थ मी पुन्हा एकदा विचार करतो असा आहे. त्याच्यामुळे उपोषण म्हणजे गांधीजी, शांतीप्रिय म्हणजे गांधीजी हे नाही आहे. शांतीचा मार्ग म्हणजे भगवान गौतम बुद्ध, शांतीचा मार्ग म्हणजे भगवान महावीर, शांतीचा मार्ग आणि समानतेचा मार्ग, सुराज्याचा मार्ग म्हणजे प्रभू श्री रामचंद्र आहेत. गांधीजींसोबत हे जे काँग्रेसांनी सगळं चिटकून टाकलं हे अमान्य आहे. महाराष्ट्र जेव्हा ही मुलाखत बघतोय तेव्हा सदावर्ते किती उत्तम वकील आहेत आणि शब्द कसे हे ह्याचं उदाहरण तर आता ह्या मुलाखतीतून महाराष्ट्राला मिळतं, याच्याबद्दल कुठलाही वाद नाही. पण वाद हा आहे की सदावर्ते म्हणजे सदा वाद करते, अशा प्रकारची टॅगलाईन का तयार झाली? सदावर्तेंना वादात राहणं, वाद उफाळून अंगावर घेणं आणि त्याच्या सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहणं सदावर्ते यांचा छंद आहे का? माझा थेट सवाल आहे. आज मी एक उत्तर देतो. सिनियर सिटीजन म्हणजे आई वडील जे तुमचे माझे आहेत, सिनियर सिटीजनच्या संदर्भानं कायदा नव्हता, अंमलात आलेला नव्हता. मान्य न्यायमूर्ती खानविलकर त्या हायकोर्टात होते आपल्या. तर त्या वरिष्ठ नागरिकांसाठी मुलं सांभाळत नाहीत म्हणून ती केस आणणारा मीच, तो कायदा लागू करणारा मीच. अंगणवाडी शाळेंमध्ये त्या मुलांना योग्य पोषण आहाराच्यावर प्रश्न उपस्थित करणारा उच्च न्यायालयामध्ये, म्हणजे आपल्या कोणत्या मुंडेताई मंत्री होत्या त्यावेळेस तो विषय उभा करणारा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एस टी महामंडळातील कष्टकऱ्यांच्या हक्काच्या प्रश्नांच्या बाबतीत उभा करणारा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या असंख्य कष्टकऱ्यांच्या वेगवेगळ्या, मग नर्सेस भगिनी असतील, मग त्याच्यानंतर NHMचे कर्मचारी असतील, या सगळ्यांचे विषय घेऊन मी थेट प्रॅक्टिकली त्याच्याही पुढे जाऊन सांगतो. विलास, तुम्हाला एक मुद्दा, जे तुम्हाला उत्तर पुस्तिकांची छायांकित प्रत मिळते ना, ती छायांकित प्रत मिळवून द्यावी म्हणून, म्हणजे तुम्हाला सांगतो PC अलेक्झांडर होते आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल करणारा आणि थेट उत्तर पुस्तिका हातात द्या अशी पॉलिसी डिसिजन पुण्यामध्ये घ्यायला लावणारा ते मीच. असं मला सांगा, मला विरोध करणारे अशा लोकांचे 5 कोणतेही सक्सेसफुल केलेल्या गोष्टी सांगा. सगळं ठीक आहे वादात नाहीये मी, सगळं ठीक आहे, पण वाद का निर्माण करतात सदावर्ते हा सवाल आहे. कारण सदावर्तेंनी काय सांगितलं, विनाकारण आता समजा कोर्टात लढला असतात, तुम्ही म्हणालात जत्रा आहे, ह्यांचे लाड केले जात आहेत. मी वाक्य सांगतो तुमचे काय काय आहे ते. तुम्ही म्हणालात की एक प्रकारे ह्या सगळ्यांचे लाड केले जात आहेत. दुसऱ्या बाजूला तुमचं आरक्षणात जेव्हा सुप्रीम कोर्टातलं गेलं तेव्हा तुमचं वाक्य असं होतं की आता ज्या प्रकारे हे सगळं केलं जातंय ते कारखानदार करतायत, हे मोर्चे काढतायत, या मोर्चांच्या मुळाशी कुठली वेदना नाहीये. हे तुमची वाक्य आहेत. हे काय आहे? हे डिवचणं नाही का मराठा समाजाला? अहो, जो लाखोंचा शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणारा मराठा समाज आहे त्याला डिवचणं एक प्रकारचं, त्याला अंगावरती घेणं, वाद निर्माण करणं, हे काय आहे? आता उत्तर देतो.
बडेजी, लक्षात घ्या, यात्रेच्या बाबतीत मी अगोदरच सांगितलं की महादेवाचा भक्त आहे. आमच्याकडे देव म्हणून देवाची यात्रा असते. जरंगे आज भावनिकदृष्ट्या लोकांना एकत्र केले, संविधानिकदृष्ट्या त्यांना अज्ञान आहे आणि मी देवरूप त्यांना त्या भावनिक लोकांसाठी मानलेलं आहे. राहिला दृश्य कारखानदार म्हणलेलं नाही. मी तुमच्याच मुलाखतीमध्ये मी एक उदाहरणसुद्धा दिलेलं आहे. रेंगे नावाच्या अधिकाऱ्याचं नाव तेव्हा घेतलं नव्हतं, आता नाव घेतो. जे IRS अधिकारी आहेत, असे जे लोकांनी काही म्हणजे मोठे पदं हे केलेले ते आम्ही चॅलेंज केले. म्हणजे आम्ही म्हणजे त्या लोकांनी, त्याच रेंगेंपैकीच एकाने चॅलेंज केले. माझ्याकडे ते सगळी माहिती आहे. असे काही लोक जे शरद पवारांच्या विचाराचे आहेत असं माहिती आहे मला, त्या लोकांनी हे मोबिलायझेशन केलेलं आहे. आणि राहिला प्रश्न डिवचण्याचा, मी डिवचणं वगैरे काही करत नसतो, मी वादित राहत नसतो. मुद्दा असा आहे की तुम्ही वंजाऱ्यांपुरते मर्यादित राहा, ते खान नावाचे ते मुसलमानापुरते मर्यादित राहा, कोणीतरी शेड्यूल कास्टपुरते मर्यादित राहा. हे गुणरत्न सदावर्तेचं कर्तव्य नाही आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणजे झेन सदावर्तेला विना आरक्षणाचा तुला आता लॉ करायचा आहे हे सांगणार आहे. 11वीला प्रवेश विना आरक्षणाचा. डॉक्टर राजरतन सदावर्ते माझा छोटा भाऊ आहे, विना आरक्षणाचा शिकला पाहिजे तो त्याचा मुलगा, हे सांगणार आहे. आणि तुम्हाला मला सांगायला आनंद होईल, सुरुवात घरच्यांपासून करायची असते. तुम्हाला सांगतो, एक मोठ्या संविधानिक पदावर जाणारी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला मी पुष्पगुच्छ दिले नाही. मी म्हणालो की तुम्ही आरक्षण कसं घेऊ शकता, कारण मी राजकारण आणि वाद करणार नाही, स्वतःपासून सुरुवात करणार आहे. स्वतःपासून सुरुवात केली आहे. मी म्हणालो रमाबाई आंबेडकर नगरच्या मुलांना नक्की आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु सदावर्तेंना आणि सोलापूरच्या कलेक्टरच्या मुलाला कशाला पाहिजे स्कॉलरशिप, ते जे कलेक्टर 100 करत त्यांच्या मुलाला कशाला पाहिजे, हा वाद कोण उभा केलाय? तोही गुणरत्नांनीच उभा केलाय. लक्ष हे आहे की खऱ्या गरजूवंतांना, गडचिरोली चंद्रपूरच्या जे लोक आहेत, जे आदिवासी बांधव आहेत, किनवटमधले जे आदिवासी बांधव आहेत, त्यांच्याबद्दल कुणाची सुद्धा मराठवाड्यातले गरजवंत नाहीत का? मराठवाड्यातले मराठा समाजातले जे गरीब आहेत ते गरजवंत नाहीयेत? आर्थिकदृष्ट्या सगळ्यांनी आभार मानले पाहिजे. सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचं काँग्रेसी काळात कधी हा विचार आला का सब कॅटेगरायझेशन करून 10% आरक्षण देण्याचा? कधी सांगावं. नेहरूजींच्या भूमिकेमध्ये, इंदिराजींच्या भूमिकेमध्ये, राहुल आपलं संजय आपलं काय म्हणतात ते, राहुल गांधीचे वडील कोण होते, राजीव गांधींच्या भूमिकेमध्ये कधी आलं का? बघा, जे करतंय ना त्याला नावं ठेवली जातात. देवेंद्रजींनी मराठ्यांना आरक्षण दिलं तरी सुद्धा लोक अनवॉन्टेडली ह्या गोष्टीसोबत जोडतात. माझं हे म्हणणं आहे की जसं त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊन मागणी करण्याचा अधिकार आहे, तसा विरोध करण्याचा अधिकार मला नाही आहे का? माननीय मुख्यमंत्र्यांनी आमचं ऐकू नये का? अजित पवार उपमुख्यमंत्री, त्यांनी आमचं ऐकायचं नाही का? जात म्हणलं की केवळ एका बाजूनी 50%तल्या जागा मागायच्या, ओबीसीमध्ये जाऊ द्या म्हणायचं पण एकाच बाजूनी ऐकायचं. हा न्याय आहे का? हे नैसर्गिक न्याय आहे का? नॅचरल जस्टिस आहे का? आर्टिकल 21चा भंग नव्हे का? आमची भूमिका आहे ना. मला सांगा, आम्ही कामाला किती वेळेस बोलवलं तुम्ही? आम्हाला न बोलवता एक बाजूनी लाड पुरवले जातील, हे कसं चालणार आहे? आज एक प्रकारचे स्वतःचा प्राण पणाला लावलेला आहे जरांगे पाटील यांनी आपल्या समाज बांधवांच्यासाठी. तुम्ही त्यांना काय सांगाल? मराठा समाजातल्या गरजवंतांना आज आरक्षणाची गरज आहे, त्यांच्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. तुम्ही त्यांना काय सांगाल? बियॉन्ड म्हणजे तुमचे काय मतभेद असतील त्याच्या पलीकडे? पहा, माझे मतभेद विखे पाटलांसोबत असू शकतात, कमल किशोर कदमांसोबत असू शकतात, DY पाटलांसोबत असू शकतात. कारण 2002ला मीच या महाराष्ट्रामध्ये 50% मुलांना जे आहे प्रवेश मोफत असले पाहिजे वैद्यकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात, मी आणि डॉक्टर जयश्री पाटलांनी आम्ही लढलो होतो. आणि तुम्हाला आठवण करून देतो की खानविलकर नावाचे सिनियर इन्स्पेक्टर होते आझाद मैदानला, न्यायमूर्ती चंद्रचूडांच्या कोर्टामध्ये मी फाशी घेण्याचा प्रयत्न केला होता लाईव्ह. आणि त्यानंतर उद्धव आणि राज ठाकरेसुद्धा राज्यपालांना भेटायला गेले होते. त्यामुळं मी ॲक्च्युअल 50% आज जे या मोठ्या मराठ्यांचे जे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये 50% जागा म्हणजे सगळ्यात जाती धर्मांच्या लोकांना विदाऊट फीस असाव्यात याच्यासाठी मी लढलेला माणूस आहे. त्याच्यात खुल्या वर्गातले सुद्धा आहेत. त्यामुळं मला जरंगेसारख्या मराठ्यांवर आकस ठेवण्याचा काही अधिकार नाही. मी कधीसुद्धा व्यक्तिगत जरंगेवर आकस नाही आहे माझा. परंतु जरंगेला माझं म्हणणं असं आहे की जे तुमच्याकडे येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, उद्धव ठाकरे यांना टेबलवर बसवा, आम्हालाही बसवा, कोर्टात होईल ते होईल. जरंगे यांनी ह्या लोकांना, जसं मी 2 नावं घेतले, परत त्यामध्ये काँग्रेसचे पुढारी जे कोण ते काय नाव पटोले, त्यांना
परत भारतीय जनता पक्षाचे जो कोणी प्रदेशाध्यक्ष असतील त्यांना माझ्यासमोर बसवा आणि मला त्यांना एक साधं म्हणायचं, त्यांच्या हातात पेन द्या, त्यांना दाखवा की मागासले पण ठरत नाही. तुम्ही मला मगाशी कापलं. तुम्हाला सांगतो, नुसतं आमदार खासदारांपुरतं वाचन झालेलं नव्हतं. ग्रामपंचायत सदस्य सुद्धा खुल्या जागांचे आजही ग्रामीण भागामध्ये मराठ्यांचे आहेत. ग्रामपंचायतीमध्ये आजही खुल्या जागांवर सरपंच हे मराठ्यांचे आहेत. दूध डेऱ्या हे त्याच गावातल्या मराठ्यांच्या असतात, त्या सुद्धा मराठ्यांकडे आहेत. किती बंजारांकडे दूध डेऱ्या आहेत मला सांगा, किती बौद्धांकडे दूध डेऱ्या आहेत मला सांगा, खरेदी विक्री संघावर कोण आहेत तेच मला सांगा, पंचायत समितीला खुल्या जागांवर कोण आहेत ते मला सांगा. त्याच्यामुळं जरंगे पाटलांना मला सांगायचं आहे, मंदिर प्रवेश कुठेही मराठ्यांना बंदी नाही आहे. सामाजिक मागासलेपण असण्यासाठी वस्त्या त्या दृष्टीच्या नाही आहेत. हे 1-2 दिवसात नाही, शेकडो वर्षाची मागास परंपरा लागत असते. त्याच्यामुळं मागास म्हणून तुम्ही ओबीसीत जाऊ शकत नाहीत. दुसऱ्या तत्वानं तुम्हाला मागास मराठा म्हणून ठरवलेलं नाही. ते तर म्हणतात एका तासात निर्णय घेता येऊ शकतो, सरकार एका तासात निर्णय घेऊ चावडीवरल्या गप्पा काही होऊ शकतात. चावडीवरल्या गप्पा आमच्याकडे पद्धत आहे की पारावर, मला आता कोणी चुकीचा अर्थ घेऊ नये, माझं आयुष्य मराठ्यांमध्ये गेलेलं आहे आणि मला मोठे मोठे मराठे येऊन मला बोलतात. तुम्हाला सांगतो, आम्ही पारावर म्हणजे जे हे असतंय मारुती मंदिर, तिथं आम्ही पार म्हणतो. त्या पारावर बसून गप्पा होतात ना, बिल क्लिंटनच्या गप्पा होतात. ते क्लिंटन राहणार नाही, ते जाणार, हे येणार, जगामध्ये असं होणार, हे चर्चा चालतात. त्या चर्चेत मला पडायचं नाही. म्हणजे हा आधार नाहीये, संवैधानिक आधार नाहीये मागणीला. मी थेट विचारतोय, कारण ही लढाई तुम्ही संवैधानिक लढताय म्हणून मी विचारतोय. थेट सांगतो, या गोष्टीला संविधानिक आधार नाही आहे, कायदेशीर आधार नाही आहे, सामाजिकदृष्ट्या सुद्धा आधार नाही आहे. आणि त्याच्यामुळं मेहरबानी करा, तुम्ही काय करत आहात, गावबंदी करून तुम्ही गावबंदी करू शकत नाही. मेघालय हायकोर्टचं जजमेंट आहे. यू कांट डू दॅट. इट इज अगेन्स्ट आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तुम्ही आज बीड पाटोद्यामध्ये मी प्रश्न उपस्थित करायला आहे सरकारला सुद्धा. माझी गाडी फोडली, दुसरा व्हायलन्स होता, पहिला व्हायलन्स होता. त्या पोलीस अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे मारहाण झाली, त्याच्यातला एक पोलीस अधिकारी बीडचे होते, डेप्यूट झालेले, त्यांचा जीव एका पत्रकारांनी एबीपीच्या वाचवला. त्यांनी हवा देऊन त्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला हे केलं. आमच्या लालपरी फोडल्या. आमच्या लालपरीच्या ड्रायव्हर कंडक्टर साहेबांना 3 दिवसाचा पगार मिळाला नाही. आज एका खासदारांच्या गाड्या फोडल्या. मला सरकारला सुद्धा विचारायचं आहे की तुम्हाला म्यूट होऊन, तुम्हाला शांत बसून नुसतं पाहता येणार नाही. ज्या गोष्टीला आधारच नाही, ज्या गोष्टीला संविधानिक तत्व नाही, त्या गोष्टीचे अशा प्रकारचे आंदोलनं हे चुकीचे आहेत. मराठा रिझर्वेशन ओबीसी म्हणूनही मिळणं नाही आणि मागास ठरलेलं नसल्यामुळं मराठा तेही मिळणं नाही. हे मी डंके की चोट पे पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आहे. आणि आज जे बीड पाटोद्यामध्ये घडलं, शासन आपल्या दारी, हे थांबवू शकता का तुम्ही? राईट टू पेवमेंट म्हणजे चालण्याचा अधिकार गावातून तुम्ही थांबवू शकता का? मी आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सांगतो, उद्या चाललो मी वसईला, थांबवून बघा. मी जाणार आहे उद्या वसईला, उद्या लोकांशी चर्चा करणार आहे. नाशिकचे लोक आज मला भेटून आले, 29ला मी नाशिकला जाणार आहे. ही दादागिरी, ही जुडुमशाही कुणीही करू नये. त्या गावात शासन आपल्या दारीमध्ये, त्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही गावबंदी केली. 500 गाव तुम्ही सांगत आहात. तिथे एकच समाज आहे का? तिथे इतरही समाज आहेत. तिथं जर समजा एखादा जिल्हा परिषद मेंबर एखादा मयतीला चाललाय किंवा एखादा याचा पंचायत समितीचा मेंबर काही म्हणजे जात प्रमाणपत्राच्या संदर्भाने चाललाय किंवा शेती नुकसानीच्या संदर्भात पाहायला चाललाय, तुम्ही मराठा म्हणून तुम्ही स्टॉप करणार, थांबवणार? त्याच्या अधिकाराचं काय? राईट टू पेवमेंट या अधिकाराचं काय? सरकार 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 न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सांगतो, 500 गावांवर जर बंदी केलेली असेल सार्वजनिक रस्त्यानं चालण्याची, तर तातडीनं तुम्ही ती चालू करा. मुख्य सचिवांना सांगतो महाराष्ट्र शासनाच्या, हे सगळे रिपोर्ट करणार मी, मान्य उच्च न्यायालयात जाणार. तातडीनं 500 गावचे रस्ते चालू झाले पाहिजे. कुणावर दगडफेक झाली नाही पाहिजे, गाड्यांची तोडफोड झाली नाही पाहिजे. शासन आपल्या दारीचे कार्यक्रम शेड्यूल प्रमाणे झाले पाहिजेत. मराठा भावांनो, इतरही समाज गावात राहतात, त्या गावांवर अशा प्रकारचा अन्याय करू नका. या अन्यायातून एक सर्टिफिकेशन होते विलास, की तुम्ही मागास नाही, तुम्ही गावाला होल्ड करता, तुम्ही गावाला स्टॉप करता. हे शिक्कामोर्तब होते, सर्टिफिकेशन आहे स्वतःच सामाजिक मागास नसल्याचं. 500 गावात चालू करा, नाहीतर तुम्ही आज सुद्धा तुम्ही काय सांगता, उरावर बसून घेतो, हे शब्द नाही जरंगेचे, वाजवून घेतो, पेलणार नाही, झेपणार नाही. लोकशाहीमध्ये जरंगे
पेलणं झेपणं नसतंय, संविधानिक तत्व सांगायचं असतंय. त्यामुळं कोणताही रस्ता गावातला 500 गावातला चालू करा, अन्यथा उच्च न्यायालयात जाईल. हे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सांगतो. सगळे FIR एकत्र केलेत मी, सगळी माहिती गोळा केली मी, कुठं कुठं कोणत्या कोणत्या गावात सगळे ठराव मिळवत आहे मी. त्यामुळं संविधानिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा नाद कोणी करू नये. आणि येणारा काळ हा संविधानिक गोष्टींचा असेल. राजकारणी लोकांवर मला बोलायचं नाही. आपण अनेक गंभीर प्रश्नाबद्दल बोललो. मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. खरं खरं सांगा, तुमचं गाड्यांवर खूप प्रेम आहे तुमच्या. वाईट वाटलं? नाही, आनंद झाला. कुणाला पेट्सवर प्रेम असते. आता आमच्याकडे तुम्हाला माहीत असेल एक गाढवसुद्धा आहे. आमच्याकडे माझे वडील NU सदावर्ते. गाढव इथंच आहे आता? नाही, आता हां गाढव नाही, इथंच गाढव आहे? तिकडे नांदेडला आहे. तुम्हाला सांगतो NU सदावर्ते म्हणून माझे वडील, ज्यांना अख्खा महाराष्ट्र आणि खास करून मराठा समाज मामा म्हणून ओळखत आहे. सगळे मराठा पुढारी ओळखतात त्यांना. त्यांची माझ्यासारखीच ख्याती होती. मी सुद्धा तुम्हाला सांगतो, म्हणजे 90च्या काळात जे उमेदीच्या वयात असतील अशा म्हणजे सगळ्या जिल्ह्यातल्या, बीडपासून सगळ्या जिल्ह्यातले, मराठवाड्यातल्या जिल्ह्यातले सगळे मराठी मला बाय नेम नाही 1 to 1 ओळखतात. बरं का. तर त्या माझ्या NU सदावर्ते जे वडील होते, जे मराठा आरक्षणामध्ये त्यांना प्रेशर आलं आणि त्यांचा प्राण गेला. तुम्हाला सांगतो, त्यांना पूर्वीपासूनच गाड्यांची हौस. म्हणजे मी लहान होतो तर मला अशोक लेलँडसारख्या ट्रकच्या गाड्यांचं, मी डॉक्टर होण्याच्या आधी मी इंजनचं काम केलं. मी तुम्हाला सांगतो, मी पाटे मोपिंगचं काम करतो, मी चेचिस वेल्डिंगचं काम करू शकतो. ही अगोदरपासूनचीच हॉबी. मग वडिलांना तर तुम्हाला सांगतो, माझी मुलगी झेन झाल्याच्या नंतर ते रंगीन माणूस होता. पांढरे शुभ्र कपडे, एखाद्या पिक्चरमधल्या विलनलासुद्धा पान खाता येणार नाही असं स्टायलिश पान खायचे. आणि त्यांना साईड कार होती, त्या झेनला त्याच्यात बसवायचं आणि मग ते दोघंजण मजा करत फिरायचे. तुम्हाला सांगतो, झेन आता मोठी झाली. मागचे 2 वर्ष झेनला आम्ही गॅरेजवर 1 तास पाठवतो. कशासाठी? तर ते काम शिकण्यासाठी. जयश्री पाटीलसुद्धा गाडीच्या सगळ्या गोष्टींचं काम करतात. मी सुद्धा गाडीच्या वायरिंगपासून ते सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे. ही आमची हॉबी आहे, ही आमची हौस आहे. तुम्हाला विलास सांगायला हरकत नाही, आत्तापर्यंत मी AC कोणत्याही शेविंग आणि केसाच्या पार्लरमध्ये गेलो नाही. दादरला फुटपाथवर माणूस आहे, त्या फुटपाथच्या खुर्चीवर बसून मी शेविंग आणि दाढी करतो. आत्ताही टिल टुडे. यू कॅन आस्क, यू कॅन व्हेरीफाय इट. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून व्हेरीफाय करून घ्या. त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की टिल टुडे म्हणजे एवढ्या मोठ्या काळामध्ये सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण असताना कोणत्या आमदारांनी सांगावं एकासुद्धा की सदावर्तेने PWDचं काम नेलं? कोणत्याही मंत्र्यांनी सांगावं, सन्माननीय देवेंद्रजीपासून, मुख्यमंत्र्यांपासून, जुन्या मंत्र्यांपासून. कारण ढोबळेसारख्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचा सुद्धा वकील होतो, त्यांच्या संस्थाचा सुद्धा. रविकांत पाटलांचा वकील होतो, नवनीत राणांच्या केसमध्ये वकील होतो. असं नाही की राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांचा वकील नव्हतो, सगळ्यांचाच वकील होतो. परंतु एकदासुद्धा कोणत्याही पुढाऱ्याच्याकडून बदली किंवा टेंडर असं कधीच घेतलेलं नाही. तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे सगळे घामाचे आणि कष्टाचे आहेत. काल गाड्या फोडल्याच्या नंतर माझ्या ड्रायव्हरला डोळ्यातून पाणी आलं, अश्रू आले. कारण कसं आहे की प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाचं प्रेम असते. तुम्हाला सांगतो, गाडी जर कुठे खराब झाली ना विलास, मेकॅनिकल आणण्याची गरज नसते. जयश्री म्हणते, अरे थांब रे, पक्कड नसेल तर काहीतरी अल्टरनेट अरेंजमेंट करते, वायर नसेल तर काहीतरी अल्टरनेट अरेंजमेंट करते. हा आमच्या स्वभावाचा भाग झालेला आहे. आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो, मी आणि जयश्री पाटील अल्कोहोलिक हॉटेलमध्ये जात नाहीत. इचूचं बिराड पाठीवर, झेन हाताला, दुसरं लेकरू याच्यावर म्हणजे ज्याला म्हणतो आपण कडेवर, जयश्री पाटील खांद्यावर किंवा मी जयश्री पाटलाच्या खांद्यावर. आजही सांगतो विलास, आत्तापर्यंत हे सगळं म्हणजे करोनापर्यंत भांडे मीच घासायचो, बाळाला दूध मी देतो. झेन आजसुद्धा मम्मीच्या हातून आंघोळ करत नाही. युना माझी छोटी मुलगी आजसुद्धा शिशी झाल्याच्या नंतर जयश्रीला म्हणावं लागतंय याची शिशी धुवून द्या, कारण ती हातच लावू देत नाही अंगाला. हे सगळं विचारू, हो. घरी एवढं जोरात बोललेलं चालतं तुमच्या? नाही, घरी वडील जे होते ना, वडिलांचा हाच आवाज आहे आणि झेनचा आहे तोच आवाज आहे. आणि जयश्री पाटील ही स्वातंत्र्य सैनिकाची कन्या असल्यामुळे तिचा हाच आवाज आहे. वडील काय म्हणायचे म्हणजे उपहासानं म्हणायचे, नवरा बायकोचा आमचा दोघंही आता कसं आहे की ती त्याच प्रांतातली, मी त्याच प्रांतातला, म्हणजे वकिलीच्या निमित्तानं आमच्या दोघांची ठसन होते ना एखाद्या वेळेस जयश्रीची माझी. तर वडील काय म्हणायचे, हे सेशन बंद करा, म्हणजे कोर्टातली आर्ग्युमेंट बंद करा रे, असं म्हणायचे. त्यामुळं कसं आहे की हा शौक आहे.
आता तुम्हाला सांगतो, काल गाड्या फोडल्या, वडिलांची गाडी होती तुम्हाला सांगितलं मी, ती गाडीसुद्धा रिपेअर सगळ्या गाड्या टॅक्स पेड. तुम्हाला सांगतो, ही जी गाडी काल फोडली, या गाडीच्या बाबतीत आम्ही 16 दिवस मी जेलमध्ये असताना तिची सगळी चौकशी झाली. विलास बडेनं दाखवली ना ती गाडी, तेव्हा मी जेलमध्ये होतो तेव्हा माझं गबाड दाखवलं, माझे फ्लॅट दाखवले, विलास बडेने दाखवले. तर ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत तुम्हाला मला सांगायला आनंद होईल आणि महाराष्ट्राला सांगायला आनंद होईल. एक गोष्ट, गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील हे ॲडव्हान्स टॅक्स पेयर आहेत. लोकांना इन्कम टॅक्सचे पैसे तुम्ही भरा म्हणून नोटीस येते, मला इन्कम टॅक्सचं पत्र आलं की तुम्ही आगाऊचा टॅक्स भरला म्हणून. शेवटचा प्रश्न माझा, सगळ्यांना उत्सुकता असते, गुणरत्न सदावर्ते यांच्या ड्रेसेस, त्यांची स्टाईल स्टेटमेंट, हे कोण आहे तुमचे स्टायलिश कोण आहे बरं? तुमच्या फ्रेम्स सगळ्या, घड्याळं, सगळं, शूज सगळं. मी तुम्हाला सांगतो, कष्टाने जगणारी माणसं आहोत. NU सदावर्तेंनी आणि जयश्री पाटलाचे वडील LK पाटलांनी ज्यावेळेस मुंबईमध्ये पाठवलं होतं ना विलास, त्यावेळेस 1 रुपया दिला नव्हता. जा, तिचा बाप तेवढाच विद्रोही होता, जाय पोरासारखं जग. माझा बाप तेवढाच स्पोर्टिव्ह होता, जा. VT स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट घेत गेलोत, रात्रभर पोलिसांनी हाकालू नये म्हणून. सकाळी आंघोळ करून वकिलीला सुरुवात करणारी माणसं होता मी. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, स्टाईलच्या बाबतीत जयश्री पाटलांना जे मॅटर मिळत गेले, क्षमा नावाची हिरोईन, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कादर खान साहेबांच्या संबंधित सगळ्या लोकांचे मॅटर्स, त्याच्यानंतर अनेक सेलिब्रिटीजचे मॅटर, म्हणजे सिस्टर बंगलो नावाचं एक मोठं प्रस्थ आहे शाहरुखच्या घराच्या बाजूला, तिथून ते, म्हणजे आता हिरोईनची नावं याच्यावर घेणं सेटवर योग्य होणार नाही, परंतु झालं असं की त्या सेटवर ज्या शाहरुख खानला जो माणूस लाईटिंग पुरवतो, जो कपडे पुरवतो, तो सुद्धा क्लायंट आहे. मग झालं असं होत गेलं की जयश्री पाटीलसुद्धा त्याच्यात प्रावीण्य झाल्या. म्हणजे जयश्री पाटलांचे तुम्ही जर ड्रेसेस पाहिले तर ते लॉरिटासारखे असतात. आणि मग झालं असं की त्यानंतर आम्ही वैश्विक कामं घ्यायला सुरुवात केली, तुम्हाला सांगतो आर्बिट्रेशनचे. त्याच्यामुळे जगात सगळीकडे जाणं होतं. आता तुम्हाला सांगतो, स्टिचिंग ड्रेस ही हँडमेड लागतो मला, आणि ह्याची सगळ्या चॉईसेस जयश्री पाटील करते आणि जैन सदावर्ते करते. तेवढी परिपक्वता आहे. म्हणजे आम्ही जपानला सुद्धा, दुबईला सुद्धा, शूज सुद्धा मी जगातून घेतो. कष्टाचे पैसे आहेत, कोणी पाठवत नसतंय. तुम्हाला सांगतो, क्रेडिट कार्डून स्वेप केलेले असतात. नाही पण हे किती कमाल आहे. कटिंग करायला तुम्ही जाता दादरच्या फुटपाथवर, आणि तुमचं स्टिचिंग होतं जपानमध्ये. खूप इंटरेस्टिंग. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायम तुम्हाला सुटाबुटात दिसलेत. त्याच्यामुळं एक नूर आदमी 10 नूर कपडा अशी माझी आईनं बाळकडू दिलेलं आहे. माझी आईनं मला निर्धस्तपणा दिला आहे. कोथमीर चोरीचे भारती सदावर्ते माझी आई, महिलांच्या चळवळीमधली पहिली बाई जिने लाखो महिला जमवलेल्या. म्हणजे नांदेडला जे महिला अधिवेशन झालं आणि महिला सक्षमीकरणाच्या ज्या भूमिका बजावलेल्या, तिनं मला कोथमीर चोरीसुद्धा करायची नसते आणि आईनीच ती शिकवण द्यायची असते, असं बाळकडू पिलेला मी. त्याच्यामुळं आज जो पेराव घातलेला आहे हा सुद्धा जॅपनीज मेड आहे. हे बॉलिवूडचं आहे की हॉलिवूडचं? नाही, हे बघा, बॉलिवूडमधले कोणतेच कपडे गुणरत्न घालत नाही, हॉलिवूडचे घालते. हे फ्रेम सुद्धा जगातून पाठवले जातात. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही झेनला घेऊन तुमच्या न्यूज 18च्या पत्रकाराला बिना कॅमेरा पाठवा, तुम्ही हे कोणत्याही इम्पोर्टेड मार्केटमध्ये पाठवा, कामच तेवढे केलेले. विलास, सकाळी 4 वाजेपर्यंत काम संपत नाही, सकाळी 4ला झोपतोत आम्ही. त्याच्यामुळे कष्ट करत राहा, तुम्हाला लोक लाड करत राहतात, प्रेम देत राहतात, कष्टाचे पैसे चीज होत राहतात. आम्ही खूप कष्ट करतो, आम्ही नाही घालू शकत. असो, पण आज अनेक महत्त्वाचे प्रश्न, महाराष्ट्राच्या संपूर्ण या आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जो वाद निर्माण झाला, त्या वादाच्या केंद्रस्थानी असलेले गुणरत्न सदावर्ते गेली अनेक वर्ष चर्चेत होते. अनेक प्रश्न खरं तर महाराष्ट्राला त्यांना विचारायचे होते. या कार्यक्रमाचं जे नाव आहे, अगदी तसेच बेधडक सवाल आपण त्यांना विचारले. त्यांनी त्यांच्या स्टाईलनं त्याला बेधडक उत्तरं दिलेली आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी, या मुलाखतीसाठी तुम्ही वेळ दिलात, त्याच्याबद्दल न्यूज 18 लोकमतच्या वतीनं मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद सदावर्तेजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमात आलात आणि यापुढे आपला संवाद असाच कायम ठेवू. या मुलाखतीमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.